नमस्कार, स्वागत आहे मीनाक्षी तलवारेस किचन मध्ये। आजची रेसिपी आहे पुरणपोळी। तुम्हाला पण अशी पुरणपोळी लुसलुशीत बनवायची असेल तर माझ्या टिप्स फॉलो करा। चला मग रेसिपीला सुरुवात करू। माझ्या घरात 5 माणसं आहेत म्हणून 5 माणसांसाठी पुरणपोळी बनवते। तर मी 3 वाट्या डाळ घेते। डाळीला स्वच्छ धुवून डाळीच्या 3 पट पाणी टाकून घ्यायचं। डाळ स्वच्छ धुतल्यानंतर गॅसवर ठेवते। गॅसवर ठेवून घेते। मग त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते। डाळीवर जे फेस आले ते फेस काढून घेते। झापायचं नाही, फास्ट गॅसवर डाळ शिजवायची। चवीप्रमाणे मीठ, हळद आणि 1 ग्लास पाणी। मी इथे मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरत आहे। 1 ग्लास पाण्यामध्ये जेवढं पीठ मळून होईल तेवढं पीठ मळून डाळ शिजेपर्यंत मी पीठ मळून घेते। आपला गोळा तयार झालाय। त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊ। मस्त त्याला मळून घेऊ। गोळा तयार झाल्यानंतर हवा जाणार नाही ह्याची काळजी घेऊन अर्ध्या 30 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। हे बघा, बोटाने दाबून बघते डाळ तर शिजलेली आहे डाळ। अशा प्रकारे गूळ फोडून घेऊ। मी 2 वाट्या गूळ घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। त्या गुळात 2 चम्मच पाणी टाकून घेऊ। त्याचा पाक तयार करून घेऊ। स्लो गॅसवर पाक तयार करायचा आहे। डाळ शिजल्यानंतर डाळीतलं पाणी काढून घेऊ। जो पाक तयार झालेला आहे शिजलेल्या डाळीत टाकून घ्यायचा आहे। तुम्ही गूळ किंवा साखर टाकल्यानंतर पुन्हा शिजवायचं नाही, त्याने डाळ कडक होते। मग त्याच्याने हवेदशे पुरण आपलं होत नाही, त्याच्यामुळे आपले पोळ्या बिघडतात। जर साखर किंवा गूळ वापरत असेल तर डाळीमध्ये टाकल्यानंतर डायरेक्ट पुरण काढून घ्यायचं। ही टिप्स माझी फॉलो करा। गाळून झाल्यानंतर एका टोपामध्ये 2 ते 3 चम्मच तूप टाकायचा। तूप टाकल्यानंतर मी पुरण टाकून घेते। डाळीमध्ये जे गुळाचा पाक टाकलाय म्हणून आपल्या पुरणाला ओलावा येतो, म्हणून त्यासाठी आपण पुरण गरम करून घ्यायचा आहे। 2 चम्मच सोप, 1 चम्मच चिरलेली इलायची मिक्सरला लावून घेऊया। मंद आचेवर हलवत राहायचं। जोपर्यंत घट्ट होणार नाही तोपर्यंत हलवत राहायचं पुरणाला। हे बघा, थोड्या वेळातच पुरण घट्ट झालेलं आहे। गॅस बंद करून घेते आणि पुरण थंड झाल्यानंतर त्याचे गोळे बनवून घेते। अर्ध्या तासासाठी मळून ठेवलेले पीठ त्यात 2 चम्मच तेल टाकून पुन्हा मळून घेऊ। हे आहे बेकिंग पेपर। पोळ्या लाटण्यासाठी मी ह्याचा उपयोग करत आहे। हे बघा, पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा आहे। ह्या पिठाच्या गोळ्याची वाटी बनवून घेऊया। वाटीचे कट बोटाच्या सहाय्याने बारीक करून जेणेकरून पोळी फुटणार नाही आणि पुरणही सगळीकडे बघा अशी पसरट वाटी तयार झालेली आहे। त्यात पुरण भरून घेऊ। पुरण भरल्यानंतर हे हलक्या हाताने असे ह्याचे कट बंद करून घेऊ। हे पुरण भरलेल्या गोळ्याला कोरडं पीठ टाकून अशा प्रकारे करा। ह्याच्यावर कोरडं पीठ टाकून पोळी अशी लाटून घेऊ। हे बघा, पोळी अशी तयार झाली आहे। हे बघा, मी हातावर घेऊन दाखवते पोळी। अलट पलट करते तरी सुद्धा माझी पोळी तुटत नाही ना फाटत नाही। त्यानंतर पुरणपोळीला एक साइडने भाजून घेऊ। तर पोळीची दुसरी बाजू भाजून घेते। हे बघा, मस्त हळूहळू पुरणपोळी फुगत आहे। मग त्याच्यावर मी तूप लावून घेते। बघा, पुरणपोळी किती मस्त आणि टम्म फुगलेली आहे। जेवढी दिसायला आकर्षित दिसते तेवढीच खायला सुद्धा चविष्ट आहे। अशाच पद्धतीने दोन्ही साइडने पोळी भाजून घेऊ। आता पोळी पूर्णपणे भाजलेली आहे तर फोल्ड करून काढून घेऊ। अशाच पद्धतीने दुसरी पोळी लाटून घेते।
अशाच पद्धतीने 8 ते 10 पोळ्या मी बनवून घेतल्या। हे बघा मस्त हळूहळू पुरणपोळी फुगत आहे। मग त्याच्यावर मी तूप लावून घेते। अशाच पद्धतीने 8 ते 10 पोळ्या मी बनवून घेतल्या। पुरणपोळी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी असेच नवीन रेसिपी घेऊन येईन।